तुम्ही स्वयंसेवक आहात का? आर-एस-एसशी कधीतरी असोसिएटेड होता? हा एखादा क्रायटेरिया होता डायरेक्टर म्हणून? नाही, त्यांना माहितीही नव्हतं. त्यांनी म्हणजे त्याने अर्थात त्यांनी पिकासो पाहिला हं, आणि माझी अजून एक फिल्म आहे प्रेमप्रथा धुमशान जी हं, त्यांनी पाहिली होती आणि कुठून माहिती नाही माझा एक म्हणजे तो US मध्ये रिलीज आहे सिनेमा. देजाऊ नावाचा सिनेमा आहे. हं. तो त्यांनी कुठून तरी तो मिळवला आणि त्यांनी तो सिनेमा पाहिल्यानंतर ठरवलं की ह्याला दिग्दर्शक म्हणून घ्यायचं किंवा काय आणि मग मला त्यांच्याकडनं कॉल आला. त्याच्या आधी त्यांनी अनेक दिग्दर्शकांबरोबर भेटीगाठी केल्या होत्या. पण तेव्हा त्यांनी मला सांगितलंही नव्हतं की RSSवर फिल्म आहे, काय आहे. पहिल्यांदा त्यांचा थॉट होता की एक आम्हाला चांगला सिनेमा करायचा आहे. मग हळूहळू गोष्टी आमच्या चर्चेत उलगडत गेल्या आणि त्यांना नंतर फार उशिरा कळलं की मी स्वयंसेवक आहे. कारण जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ह्याला बऱ्याच गोष्टी माहिती आहेत, तर अचानक हा वाचून आलाय का? म्हणून वाचून नाही आलो मी शिशु स्वयंसेवक म्हणून संघात माझी एंट्री झालेली आहे म्हणा. शाखा आम्ही लहानपणापासून करतो आहोत. आत्ता तेवढा म्हणजे संपर्क नाहीये. पण जसं असतं ना की एकदा स्वयंसेवक झाला तर तो आजन्म स्वयंसेवकच राहतो. तो पूर्व स्वयंसेवक कधीच होत नाही. फार क्वचित केसेसमध्ये झालेलं आहे. ते सिनेमात मी उलगडून दाखवलेलं आहे. ते इथे पॉडकास्टमध्ये सांगणं तर सिनेमाची मजा नाही राहणार. कारण एक फार महत्वाची गोष्ट आहे. पूर्व स्वयंसेवक का म्हणतात त्याला? त्याच्यात त्या सगळ्या गोष्टी आल्या. पण आज कसं आहे की संघाचा कुठचाही डाटाबेस नाही आहे. किती स्वयंसेवक आहेत, काय आहेत? जो स्वतःला स्वयंसेवक म्हणतो तो त्याच्या पद्धतीने त्या क्षेत्रात प्रत्येक क्षेत्रात आपलं कौशल्य दाखवत असतो, सेवा करत असतो. संघ म्हणजे एक तसं काही क्लब नाहीये की क्लब तुम्हाला नाही. रिन्यूअल संघाची करायचंय, एक बेसिक मेंबरशिप घ्यायची शिकवण आहे. आहे की हा देश किंवा ही भूमी माझी आहे. भारत मातेशी माझं एक ऋण आहे किंवा मी ऋणी आहे तिचा किंवा मी तिला काही देणं लागतो. तर देश म्हणजे व्यक्ती निर्माण, चरित्र निर्माण, राष्ट्र निर्माण या 3 तत्वांवरतीच संघ उभा आहे. ह्याचा कुठल्याही धर्माशी काही काही संबंध? संबंध नाही. किती लोकांना माहिती आहे की एक मुस्लिम संघटन पण जे RSSच्या इतर शाखा आहेत म्हणजे ब्रांचेस आहेत, जसं भारतीय मजदूर संघ झाला वगैरे, त्याच्यात एक मुस्लिम संघटना सुद्धा आहे. किती लोकांना माहिती आहे की RSS ज्या शाळा चालवतं त्याच्यात किती मुस्लिम मुलं येतात. भारतावर प्रेम करणारा हा भारतीय आहे, हेच त्यांचं म्हणणं आहे. आता एक दिसतंय की तुमच्यासाठी हे त्यांना माहिती जरी नसलं तरी थोडं पर्सनल कनेक्ट पण आहे. बरोबर आहे. हा सिनेमा करताना आणि सिलेक्शन प्रोफेशनली झालं. बरोबर. मग पर्सनल आहे सिनेमा की प्रोफेशनल आहे? सिनेमा प्रोफेशनल आहे. कारण तो अर्थकारणावरती डिपेंड आहे. कारण शेवटी काय निर्मात्याने त्यात पैसे टाकले तर तो चालणं आणि तो लोकांपर्यंत पोहोचणं, लोकांना म्हणजे त्या गोष्टी समजणं हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे तो प्रोफेशनल आहे. पर्सनल हा आहेच अर्थात. पण सिनेमा करताना तर मी पर्सनल झालो असतो त्या बाबतीत, तर ती दोन्ही बाजू मला मांडता नसत्या आल्या. सिनेमात मी दोन्ही बाजू मांडलेल्या आहेत. राईट विंग आणि लेफ्ट विंग दोन्ही बाजू प्रॉपर मांडलेल्या आहेत. ज्या तिथून म्हणजे लेफ्ट विंग कडनं अनेक वर्ष विचारल्या जातात गोष्टी आणि त्याची उत्तरं जी राईट विंग द्यायला तयार नसते किंवा देते तरी ती लेफ्ट विंग ऐकायला तयार नसते. ह्या दोन्ही गोष्टींचा मेळ मी साधलेला आहे. एकाच बाजूने फिल्म बनवली नाही, त्यामुळे म्हणून मी तिला प्रोपगंडा फिल्म म्हणत नाही. हा पॉलिटिकल थ्रिलर आहे.